मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत. राजकीय वारीचा दुसऱ्या भागासाठी आज आपण मान तालुक्यातील दहिवडी येथील दिलीप भाऊ जगदाळे यांच्याकडे आलेलो आहे. त्यांची नुकतीच दहिवडी नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड झालेली आहे. खरं तर राजकीय वारीचा शुभारंभ केव्हा झाला, कसा केला आणि का सहभागी झाले, अशा विविध प्रश्नांची उत्तर आपण घेणार आहोत. नमस्कार भाऊ. पहिल्यांदाच तुमचं दहिवडी नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड झालेली आहे. तुमचं अभिनंदन. काय सांगताल या निमित्तानं? स्वीकृत नगरसेवक दहिवडी नगरपंचायत, आता ही जी नियुक्ती झालेली आहे ती नियुक्ती पूर्वनियोजित काही नव्हती. मी कुठेतरी याच्या पाठीमागे व्यवस्थित कामं केली, त्यांचा विश्वास संपादन झाला, त्याचं थोडक्यात फळ मानतो मी. तुम्ही आमदार साहेबांनी जो माझा विश्वास टाकला, तो विश्वास अजून कसा वाढेल ह्याच दृष्टीने प्रयत्न करत राहणार. म्हणजे भाऊंच्या विश्वासाला पात्र ठरला आणि तुमची निवड झाली. अजून विश्वास वाढेल असंच काम करत राहणार. भाऊ, खरं तर अजून एक प्रश्न आहे. खरं तर राजकीय वारी तुम्ही सहभागी झालेला आहात, तर त्याच्या अगोदरचा एक प्रश्न असा आहे की जीवनाची सुरुवात तुमची कशी झाली, म्हणजे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर? शिक्षण काही जास्त झालेलं नाही. बरं. शिक्षण 12वी झाले. बरं. शिक्षण 12वी झाल्यानंतर एक 4 वर्ष आर्मी सर्व्हिस केली. बरं. 4 वर्ष. हा, 4 वर्ष आर्मी सर्व्हिस केल्यानंतर तिथं मन लागत नसल्यामुळे परत गावी आलो. बर. गावी आल्यानंतर त्यावेळेस ट्रक व्यवसाय केला. बर. ट्रक व्यवसाय रात्रदिवस ट्रक व्यवसाय तो चालू होता, चांगल्या प्रकारे केला. त्यातून थोडासा जम बसला का वडिलांनी बीट व्यवसाय चालू केला, तर वीट व्यवसाय चालू केला. बीट व्यवसाय केल्यानंतर वीट व्यवसाय बी चांगला सेटअप तयार केला. बर. बीट व्यवसाय सेटअप केल्यानंतर परत या तालुक्याची गरज ओळखून तालुक्यात ट्रकचे वजन करण्याची सोय कुठे नव्हती. इथं वजन काटा कुठे नव्हता तालुक्यातच, त्यामुळं तो निर्णय घेतला नाही. हनुमान बेज म्हणून वजन काटा चालू केला. बर. बीट व्यवसाय बरोबर वजन काटा चालू झाला. परत तालुक्याची गरज ओळखून दिग्विजय फर्निचर मॉल, बर, असं तयार रेडीमेड फर्निचरचे मॉल चालू केले. बर. म्हणजे आता आपण ज्या ह्याच्यात बसलेला आहे त्या ऑफिसमध्ये ते मॉल तयार चालू केलं. मॉल चालू केल्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग आपल्या तालुक्यात कुठं नाहीयेच. बर. त्यामुळे ते गरज ओळखून आता 4 महिन्यापूर्वी दिग्विजय फर्निचर मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी चालू केली. तिला पण अतिशय चांगला प्रतिसाद आहे. म्हणजे व्यवसायातलं एक पाऊल पुढे टाकत अगदी हळू, असं काही लेस स्पीड नाही, काय नाही, अगदी हळूहळू 5-10 वर्षांनंतर एक उद्योग वाढवत गेले. जे उद्योग यशस्वी करत तुम्ही पुढे एक पाऊल टाकलेलं. आता खरं प्रश्न पडतो की भाऊ, तुम्ही व्यवसायात एक नावलौकिक मिळवलेला आहे तालुक्यात, पण हे करत असताना सामाजिक कार्याकडे कसं तुम्ही झुकला, म्हणजे कसं मनात आलं की लोकांना कार्याकडं? म्हणजे पहिल्यांदा सामाजिक कार्याची सुरुवात झाली सहकारातून. बर. हा, साधारण 20 वर्षापूर्वी देवळी अर्बन कोऑपरेटिव्ह संस्था देवळी चालू झाली. 20 वर्षापूर्वी ती त्यावेळेस संस्थापक संचालक त्यावेळेस आहे. बर. त्यावेळेपासून संस्था अतिशय चांगली झाली आणि आज देवळी अर्बन शाखा तालुक्यात कार्यरत. बँकेचं कार्यक्षेत्र पण वाढवून मिळालं आहे. आता मसवड किंवा अशा बिजोडी वगैरे ठिकाणी शाखा चालू करण्याचा प्रयत्न चालू आहे. बर. आता एक सांगा भाऊ, तुम्ही सहकारात काम केलेलं आहे, सांगितलंच आहे. आतापर्यंत तुम्ही त्या बँकेचं संचालक आहे म्हणजे स्थापनेपासून, पण राजकीय म्हणतोय की नाही आपण, वारीतला पहिला शुभारंभ म्हणजे राजकीय वारीत कसं सहभागी झाला आणि कुठलं पद मिळालं तुम्ही त्याच्यातनं? सहकारात काम करायचं म्हणल्यानंतर थोडसा त्याला राजकीय सपोर्ट लागतोच. सामाजिक आणि सहकारात काम करत असताना सामाजिक करायचं राजकीय सपोर्ट लागतो. एक 7-8 वर्षापूर्वी देवडी ग्रामपंचायत होती. त्या ग्रामपंचायतीत इलेक्शन मध्ये विठोबावाडातून उभं राहिलो आम्ही. बर. विठोबावाडातून चांगल्या मताधिक्याने निवडून आलो आणि ते ग्रामपंचायत निवडणूक शेवटचीच होती. बर. हा, त्यामुळे शेवटचा ग्रामपंचायत सदस्य होण्याचा मान मिळाला मला. बर बर बर. आणि योगायोगानं 6 महिन्यात ग्रामपंचायत बरखास्त झाली. आणि बरखास्त झाल्यानंतर नगरपंचायत झाली. पण नगरपंचायत झाल्यानंतर त्या पिरियडमध्ये आपण 6-7 वर्ष थोडस आरक्षणामुळे इतर कारणामुळे आपण थांबलो जरा. बर.
म्हणजे दूर राहिलो थोडस. बरं. तरी सुद्धा सामाजिक कार्य करण्याची इच्छा काही संपलेली नव्हती. बरं. आणि ते ओळखून आमदार साहेबांनी नेमकं सुकृत नगरसेवक मला संधी दिली, त्याचा पुरेपूर फायदा करून घेणार. बरोबर आहे की म्हणजे लोकांची कामं असतात त्यावेळेस मला जी कामं करता आली नाही, त्यावेळेस मला जी सेवा करायची संधी मिळाली नाही, ती मला संधी त्यांनी प्राप्त करून दिली, ती संधी सोडत. बरोबर. असं न होता स्वतः आनंदात जगलं पाहिजे, दुसऱ्याला आनंद दिला पाहिजे. हा एक महत्वाचा भाग आहे. म्हणजे माणूस आज स्वतःसाठी वेळ देत नाही. हो, नाही देत वेळ स्वतःसाठी. दवाखान्यात गेल्यानंतर ऍडमिट केल्यानंतर किती वेळ जाणार, पर्याय नसतो. स्वतः काही अडचण नसताना दवाखान्यात कुठला रोग आहे नसताना स्वतःसाठी वेळ देत नाही माणूस. ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस डॉक्टरने सांगितल्यानंतर वेळ देतो आणि पैसे बी देते. म्हणजे दोन्हीचा तोटा होतो. दोन्ही तोटा होतो. म्हणजे वेळ पण खर्च होते आणि आर्थिक आणि वेळेचा त्याच्यापेक्षा अगोदरच वेळेचं जर तुम्ही स्वतःसाठी केलं तर हे सगळं टाळता येतं. आणि हे टाळण्यासाठी आपण स्वतःला वेळ दिला पाहिजे. आता निरोगी आयुष्यासाठी आम्ही एक संकल्पना चालू केली. बरं. आता इथे जे हनुमान गणेश मंडळ म्हणून आपली मंडळाची स्थापना केली. बरं. एक 4-5 वर्षापूर्वी केली असेल. बरं. तर तेव्हापासून आम्ही असा संकल्प केलाय, प्रत्येक शनिवारी जंडेश्वरला जायचं. आता तिथून गेल्यानंतर कमीत कमी अर्धा तास डोंगर चढायला अर्धा तास उतरायला लागतो. त्यावेळेस जी एनर्जी मिळते ती 1 वर्षाची एनर्जी मिळते कंप्लीट. कुठले दवाखाना लागत नाही, गोळी लागत नाही, काहीच लागत नाही. तो अनुभव घेऊनच आम्ही यावर्षी एक आगळा वेगळा उपक्रम करायचं. मग ते बाकीचे कार्यक्रम एखादा कमी करून माणूस निरोगी तंदुरुस्तीत राहील अशा दृष्टीनं मी जंडेश्वर ट्रेकिंगची संकल्पना राबवली, यावर्षी राबवली. आपण दृश्य पाहतोय ते भाऊंचा सत्कार पै पाहुण्यांच्याकडून होताना दृश्य आपण पाहतोय. खरं तर मुलाखत चालू असतानाच हा योग आलेला आहे भाऊंच्या सत्कार प्रसंग पाहण्याचा. मानदेश भूषण परिवाराने मुलाखत चालू असताना सुद्धा पाहुण्यांना परवानगी दिलेली आहे सत्कार करण्यासाठी. भाऊ, अजून एक प्रश्न तुमच्यासाठी आहे. खरं तर तुम्ही व्यवसाय करताय, नावलौकिक व्यवसाय मिळवलेला आहे. व्यवसाय करत तुम्ही सामाजिक क्षेत्रात काम केले, सहकारात केले, राजकारणात पण तुम्ही काम करत आहात. काय लोकांना सल्ला सांगताल की सामाजिक व्यावसायिक सहकारात लोकांना काम करणार तरुणासाठी काय? हा, तरुणांना म्हणा किंवा आता एखाद्या लोकांना राजकारणात यायचं असेल, एखाद्याला सहकारात यायचं तर समाज कार्यात करणार, पण हे सर्व व्यावसायिक आहेत. या व्यावसायिकांना काय सांगताल तुम्ही? समाजकारण असेल किंवा राजकारण असेल, स्वतःच्या पायावर उभं राहायचं म्हटलं त्यांना काहीतरी व्यवसाय केलाच पाहिजे. व्यवसाय सक्षम पहिलं झालं पाहिजे आणि नंतर राजकारण समाजकारण काय असेल नंतर केलं पाहिजे. पहिला आपला प्रपंच केला पाहिजे आणि नंतर राजकारण केलंच पाहिजे. आता अजून एक प्रश्न आहे. तो प्रश्न असा आहे की खरं तर तुम्ही माजी सैनिक आहात, म्हणजे आर्मीमध्ये काही काम केले, ट्रक ड्रायव्हर, अशा वेगवेगळ्या भूमिका तुम्ही पार पडलेल्या आहेत. तर तरुणांनी काय सल्ला सांगता या तुमच्या अनुभवाचा? कष्टाला पर्यायच नाही. तरुणांना सांगायचं म्हणजे कष्ट केलेच पाहिजे. आता ते नोकरीत 8 तासची नोकरी आहे, त्याच पद्धतीने त्यांना पगार मिळते किंवा पैसे मिळते. आता तुम्ही जर व्यवसाय केला तर व्यवसाय तुम्ही 16 तास करताय, 20 तास करताय, तर निश्चित त्या पद्धतीने तुम्हाला पैसे एक्स्ट्रा मिळतील. बरोबर आहे. त्यामुळे जेवढा व्यवसायात वेळ देईल तेवढा जास्त प्रॉफिटच राहणार आहे. नोकरीपेक्षा व्यवसाय प्रॉफिट राहणार आहे. फक्त व्यवसाय प्रामाणिकपणे झाला पाहिजे. प्रामाणिकपणे केल्यानंतर निश्चित त्याला यश मिळतेच. धन्यवाद. खरं तर राजकीय वारीच्या दुसऱ्या भागामध्ये दहिवडी नगरपंचायतीचे स्वीकृत नगरसेवक दिलीप भाऊ जगदाळे यांनी विविध प्रश्नाला मानदेश भूषणशी बोलताना उत्तरं दिलेली आहेत. त्यांचा जीवनपटही त्यांनी आपल्या प्रेक्षकांसमोर मांडलेला आहे. आणि खरं तर प्रामाणिकपणे काम केलं तर तरुणाला व्यवसाय चांगल्या गतीनं वाढवता येतो किंवा करता येतो, हे त्यांनी सांगितलेलं आहे. भाऊ, राजकीय वारी तुम्ही मानदेश भूषणला मुलाखत दिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद आणि तुमच्या राजकीय प्रवासास मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.